मॉनिटायझेशनच्या अगदी जवळ आलो आहात, पण 4000 तास वॉच टाईम पूर्ण होत नाहीये. अशा वेळी स्वतःचे व्हिडिओ स्वतः लूपमध्ये बघून हे वॉच अवर पूर्ण करणं ही स्मार्ट ट्रिक आहे. पण ही सोपी ट्रिक खरंच स्मार्ट मूव्ह आहे का रेड फ्लॅग? चला आपण या व्हिडिओमध्ये बघू. मिथ पहिली, मी माझे स्वतःचे व्हिडिओ बघून 4000 वॉच अवर पूर्ण करेन. त्यासाठी आपण आधी बघू की 4000 वॉच अवर्सचा हा क्रायटेरिया नक्की आहे तरी काय. तास व्हॅलिड पब्लिक वॉच अवर्स, म्हणजेच फक्त पब्लिक व्हिडिओचे वॉच टाइम काउंट केले जातील आणि ते पण व्हॅलिड म्हणजेच वैध असले पाहिजेत. आता व्हॅलिड म्हणजे इथे नैसर्गिकरित्या मुद्दामून न फुगवलेले खऱ्या व्ह्युअरकडनं आलेले हवेत. यूट्यूबरची स्पॅम डिटेक्शन सिस्टीम आर्टिफिशियल व्ह्यू ओळखण्यासाठी आहे. एकाच IP ॲड्रेसवरून, एकाच डिव्हाइसवरून, एकाच नेटवर्कवरून व्हिडिओ लूपमध्ये वारंवार बघितला जात असेल तर तो वैध धरला जाईलच असं नाही. ॲनालिटिक्समध्ये तात्पुरते हे व्ह्यूज वाढलेले दिसले तरी नंतर ते कमी होतात. अर्न टॅबमध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला वॉच अवर्स हे आठवडा 10 दिवसापूर्वीचे दिसतात. ते ह्याचमुळे. आता तुम्हाला वाटेल ठीक आहे, लूपमध्ये व्हिडिओ बघणार नाही, पण स्वतः बरेच वेळा बघितला तर अल्गोरिदमला चकवा देता येईल. जास्त व्ह्यूज म्हणजे तो व्हिडिओ पुश केला जाईल. पण वारंवार स्वतःच व्हिडिओ बघितल्याने अल्गोरिदम प्रभावित होत नाही. मगाशी म्हटल्यासारखं खऱ्या व्ह्यूअरचा प्रतिसाद महत्त्वाचा असतो. लोक किती वेळा बघतात, लाईक करतात का, कॉमेंट करतात का, दुसरा एखादा व्हिडिओ बघतात का, हे महत्त्वाचं. मी यूट्यूबवर नवीन होते तेव्हा मला असं वाटायचं की मी जर का माझे स्वतःचे व्हिडिओ बघत असेन तर यूट्यूबला थोडीच कळणार आहे की मीच व्हिडिओ बघतेय. कारण मी इनकॉग्निटो वापरते, मी दुसरं अकाउंट वापरते किंवा दुसरा ब्राउझर वापरते. पण नंतर लक्षात आलं यूट्यूब आणि गुगलकडे मोठ्या प्रमाणावर आपला डाटा असतो. ते त्या सिग्नलवरनं पॅटर्न ओळखू शकतात. त्यामुळे प्रोफाईल बदलून सिस्टीमला फसवणं तसं सोपं नाही आहे. तुम्ही पण असे स्वतःचे व्हिडिओ व्ह्यूज किंवा वॉच अवर वाढवण्यासाठी बघितले असतील तर कॉमेंटमध्ये जाऊन हो लिहा. आता मला वॉच अवर वाढवायचे नाही आहेत कारण तुम्हाला वाटेल माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, त्यामुळे मी व्हिडिओ बघितला किंवा तिथे ॲडवर क्लिक केलं तर त्याचा उपयोग होईल, मला जास्त पैसे मिळतील. पण हा प्रयोग करण्यासारखा नाही. हे गुगल ॲड्स अँड पॉलिसीचं उल्लंघन आहे. याने मॉनिटायझेशन धोक्यात येऊ शकतं. लूपमध्ये किंवा स्वतःच व्ह्यू वाढवल्याने आणि हे वारंवार झाल्याने वॉच अवर तर वाढणार नाहीतच, पण यूट्यूब पार्टनर प्रोग्रामसाठी इनव्हॅलिड ट्रॅफिकचे संकेत आढळल्यास आपला अर्ज रद्दही होऊ शकतो. त्यामुळे थोडक्या वॉच अवर्ससाठी संपूर्ण चॅनल धोक्यात आणणं हे बरोबर नाही. तरी स्वतःचा व्हिडिओ अजिबातच बघायचा नाही आहे का? तर नाही. क्वालिटी चेक किंवा इतर डिव्हाइसवर तो कसा दिसतो यासाठी आपल्याला व्हिडिओ बघावाच लागतो. त्यासाठी तो आपण यूट्यूब स्टुडिओमधनं बघू शकतो. यूट्यूब स्टुडिओ क्रिएटरसाठीच खास बनवलेला डॅशबोर्ड आहे. तिथून फक्त व्हिडिओ कसा दिसतो एवढंच नाही तर सगळं ॲनालिटिक आपण बघू शकतो. हे तुम्हाला माहिती आहेच. महत्त्वाचं म्हणजे स्टुडिओमधनं व्हिडिओ प्रिव्ह्यू केल्यानं व्ह्यूज किंवा वॉच अवर्स आर्टिफिशियली वाढत नाहीत. 4000 वॉच अवर्स मिळवण्याचा योग्य मार्ग स्वतःचे व्हिडिओ स्वतः बघणं नाही तर व्ह्युअर्सचं लक्ष मिळवणं आणि टिकवणं आहे. कारण अल्गोरिदमपेक्षा ऑडियन्स कधीही महत्त्वाचा आहे.